कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची चौकशी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांच्या समोर चालू आहे। सरकार पक्षाच्या वतीनं शिवाजीराव राणे उपस्थित होते। यावेळी अधिवक्ता प्रीती पाटील उपस्थित होत्या। या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जून या दिवशी होणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडेला न्यायालयानं 2018 मध्ये जामीन मंजूर झाला होता। हा जामीन रद्द करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीनं न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता। यावर बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात तावडेचा जामीन नाकारू नये यासाठी युक्तिवाद केला होता। दरम्यान आज ॲडव्होकेट इचलकरंजीकर यांनी या प्रकरणातील अन्य संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि अमित रामचंद्र डेगवेळकर यांना जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला। जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर तावडेंचा बेल रद्द करू नये हा एक मुद्दा होता। म्हणजे एक प्रकरण ते आहे, त्याच्यासोबत अमित बद्दी आणि गणेश मिस्किन, अमित डेगवेकर आणि वासुदेव सूर्यवंशी अशा 4 जणांना जामीन द्यावा म्हणूनची आता सुनावणी सुरू आहे। कोर्टाने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला आहे हुसेन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये। त्याच्यात ते असं म्हणतात की जर एखादी मॅजिस्ट्रेट साहेबांसमोरची केस असेल आणि आरोपी आत असतील तर ती 6 महिन्याच्या आत संपवावी, आणि सेशन केस असेल आणि आरोपी जेलमध्येच असतील तर ती 2 वर्षाच्या आत ती केस संपली पाहिजे। आपल्या प्रकरणात 2015ची केस आहे 16 मध्ये सुरू झाली आहे आणि हे आरोपी तेव्हापासून 2018 आणि 19 पासून आत आहेत। तर 2 वर्षाचा कालावधी तर कधीच उलटून गेला। बरं, ट्रायल इथे संथ गतीने सुरू आहे। जज साहेब वेळ द्यायला तयार आहेत, आरोपींचे वकील केस चालवायला तयार आहेत, तरीसुद्धा केस चालत नाही आहे। अशा परिस्थितीत ह्यांनी केवळ कोणाच्या तरी समाधानासाठी आत राहायचं का? त्यांचे आयुष्य नाही आहेत का? त्यांचे संसार नाही आहेत का? हे प्रश्न कोणीतरी लक्ष घालून बघितले पाहिजेत। ही आमची भूमिका आहे।